तर मुंबई महानगरपालिकेबाबत एक धक्कादायक बातमी समोर येते। एसीबीच्या प्रकरणांतील 112 अधिकारी कर्मचारी अजूनही सेवेत कार्यरत असून 68 जण चौकशीपूर्वीच निवृत्त झालेत। कोविड काळातील निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतलं असून 2005 पासूनची प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती समोर येते। कारवाईतील विलंबावर आरटीआय मधून बोट ठेवण्यात आलंय। ही गंभीर माहिती मुंबई महानगरपालिकेत समोर आली आहे। तर मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची आकडेवारी एकदा पाहूयात। आरटीआय मधून खुलासा झालेला आहे, त्यामध्ये 33 उपअभियंते आहेत, तर 13 कनिष्ठ अभियंत्यांचा देखील यात समावेश आहे। 48 स्वच्छता कामगार आणि 24 मजूर, तर 6 मुकादम देखील या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट आहेत आणि 6 शिपायांचा देखील या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमध्ये समावेश होतो। मात्र यांच्यावरती कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाहीये, अजूनही ते सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना नेमकं आता कोणाचं अभय मिळत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।